हॅलो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आणि हा आहे एंगेजमेंटचा दिवस. तर मी सकाळी 6:30 वाजता सगळं करून आंघोळ वगैरे करून तयार झाले होते. म्हणजे साडी वगैरे नॉर्मल घातली होती, खाली चहा वगैरे ठेवला, झाडू वगैरे मारला. तर मी खूप लवकर उठले होते आणि रात्री पण खूप जास्त लेट झालं होतं मला झोपायला. तरी पण बघा किती लवकर उठले. खूप गुणाची सून आहे बरं का मी. ची तारीफ स्वतःच करत असते आम्ही. तर खाली गेले, मग आईने ही गोल्डची ज्वेलरी दिली होती, ती म्हणजे नवरीसाठी घेतलेली, तिचे चेन वगैरे पायातली घेतली होती. मग नंतर तुम्हाला ज्वेलरी दाखवली. मी गेले, पटकन तयार झाले. मग नंतर भैयाला ओवाळलं, मी आणि त्या माझ्या ननंद भैया आहेत त्या, आम्ही दोघींनी ओवाळलं. आणि मग खाली गेलो. तोपर्यंत माझ्या अहोंनी गाडी अशी जास्त नाही डेकोरेट केली होती, थोडीफार गाडी डेकोरेट केली होती. मग आम्ही गाडीची पूजा केली आणि आम्ही निघालो मग एंगेजमेंटला जाण्यासाठी. तिथून मग 2 ताई येणार होत्या आमच्यासोबत अगोदर, त्यांना घेतलं. मग नंतर आम्ही आमच्या गावी गेलो, आमच्या गावाकडच्या घरी, कारण तिथे भाऊकीतल्या बायकांनी ही सगळ्या सामानाची पूजा वगैरे करायची होती. मग तिथून एंगेजमेंटला गेलो आणि नवरीच्या घरी गेलो, सगळं सामान वगैरे ठेवलं. आणि हे बघा आमची गँग बसली होती इथे सगळी. आणि मग मस्त अशी एंगेजमेंट झाली. खूप छान झाली एंगेजमेंट. छान असे नवऱ्या नवरी खूप मस्त दिसत होते. असं केक कटिंग वगैरे केलं आणि मग आम्ही जेवण केले. खूप भूक लागली होती, कारण सकाळी नाश्ता मी खाल्लं पण नव्हतं, थोडंसं 2च चमचे खाल्ले होते पोहे. मग नंतर मी तिथे खूप झोप येत होती. मग घरी जाण्यासाठी निघालो आणि गाडीत पण मी झोपी गेले. एवढं डोकं दुखत होतं माझं. अवतार बघा कसा झालाय. वर गेले, पटकन अशी साडी वगैरे चेंज केली आणि तोंड पूर्ण उतरलं होतं माझं. खूप डोकं दुखत होतं. विक्स लावलं होतं मी डोक्याला. खाली आले आणि बदाम शेक आणला होता आणि मग काय माहिती काय जोक मारला, मला हसायला पण येत होतं आणि डोकं तर एवढं दुखत होतं की खूप जास्त. मग इथे सगळे बदाम शेक पित होते. आणि असा होता माझा एंगेजमेंटचा दिवस. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.